हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता. सो आज आपला भाऊचा धक्का झाला ॲज युजल. म्हणजे आता तर काय बोलण्यात अर्थ नाही, आवडला नाही आवडला ना आहे, त्यांनी पॉईंट्स काही कम्प्लीट केले आणि ऑफकोर्स ज्याला बोलायचं होतं ते बोललं. आज एक चांगलं झालं की विशालचा गेम त्यांनी एक्सपोज केला आणि म्हणतात ना, एक रियालिटी चेक दिला ह्याला संकेतला आणि त्यांना सांगितलं. तर मे बी आता त्यांना आय मीन राकेश वर्सेस विशाल करायचं होतं, अनुश्री वर्सेस विशाल करायचं होतं, मग ते त्यांना काही दिसत नाहीये. रोशन वर्सेस मे बी विशाल करायचं होतं, तर ते काही झालं नाही. आणि देन मग जे जे स्ट्रॉंग प्लेयर्स होते ते सगळेच त्याला जात आहेत, त्याला चिटकून बसतायत. म्हणजे रोशन होता तर तोही त्याच्याच स्टोरीमध्ये होता, नंतर रुचिता होती, ती अगेन्स्ट गेली असती तर आता अजूनपर्यंत राहिली असती. सो ती पण त्याला जाऊन चिटकून बसली. नंतर आता हा आलाय तर हा पण गेलेला आहे आणि त्यांनाच चिटकलेला आहे. तर एवढं सगळं आज व्यवस्थित घेत होते पण, आणि शेवटी भाऊनी माती खाल्ली. तो जर रेवाला चुगली दाखवली राखीची, आणि नंतर मग रेवा येऊन रिॲक्ट करत होती आणि ती तिच्या कपड्यांबद्दल बोलत होती. ऑफकोर्स राखी काय कपडे घालते, त्या दिवशी ती म्हणजे छोटी शॉर्ट्स वगैरे घालून हे करत होती, जो तो पण स्कर्ट वगैरे घालते, तर स्वतःचे पण तुम्ही कपडे तसे घालताना मग तुम्ही तिच्या कपड्यांवर हा असं स्कर्ट घालून मिरवते आणि त्याच्या पुढे राकेशच्या मागे पुढे करते, म्हणजे हे चुगलीमध्ये दाखवलं. आणि जेव्हा रेवा येऊन बाहेर रिॲक्ट करत होती राखीला, हा माणूस हसतोय नॅशनल टीव्हीवर. एक मुलगी तिच्या कपड्यांबद्दल तिला कोणीतरी बोललं जाते म्हणून त्याच्यावरती ती रिॲक्ट करताय, तर तुम्ही काही बोलू नका, पण ऍटलिस्ट हसू तर नका. आय रिअली डोंट अंडरस्टँड. रितेश, काय केलंय तुम्ही? आर यू मॅड ऑर व्हॉट? म्हणजे तुम्हाला हेही सांगायला पाहिजे प्रेक्षकांनी की कुठे हसायचं आणि कुठे हसायचं नाही, की तुम्हाला भान नाही, की तुम्हाला सेन्स नाहीये. इतका मला त्या क्षणाला ना राग आला ना. आता रितेश भाऊ म्हणजे ऑफकोर्स आमच्यापेक्षा लहानच आहे, पण तरी पण आम्ही रिस्पेक्ट देत होतो. भाऊ म्हणतोय, सर म्हणतोय ना ऑल, आणि तू एका मुलीच्या कपड्यांवरती ती बोलते तर तू हसतोयस. म्हणजे काय आहे? किती चुकीचं वागतायत तुम्ही लोक. काही कळतच नाहीये का? आय मीन मुंबई सारख्या शहरामध्ये राहून सुद्धा तुमचं काय मेंटॅलिटी आहे? तुम्ही नका रिॲक्ट करू, नका बोलू, नका डिस्कस करू त्या पॉइंटला, पण ऍटलीस्ट हसू तर नका. हद्द आहे मूर्खपणाची रितेश भाऊ, खरंच हद्द आहे. सो ॲज युजल जो टास्क झाला, म्हणजे जे मुद्दे कसं माहिती ना, जे मुद्दे झाले आपल्याला माहितीच होतं की हे मुद्दे उचलले जाणार आहे. आणि आता बिकॉज कसं आधीच्या जुन्या बिग बॉसच्या वेळी कसं सोशल मीडिया काही नव्हतं वगैरे, आणि नंतर मग नंतर थोडा झाला, पण तो एवढा ऍक्टिव्ह नव्हता. आजकाल सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह आहे अँड ऑल, तर लोक सगळे रिॲक्ट करतायत, रील्स टाकतायत, काय ना काहीतरी लोकांचे रिव्ह्यूज अँड ऑल सगळेजण चालूच असतात, सगळेजण बघत असतात. तर त्यांना कळतंय ना प्रेक्षकांचा रोष कशावर आहे, प्रेक्षकांना कुठल्या मुद्द्यांवर, तर ते मुद्दे काढले जातात. ऑफकोर्स तो राखीचा तर वर्स्टच मुद्दा होता. मी माझ्या रिव्ह्यू मध्ये पण बोललेली की तिने जी अंडी, एवढी 10 अंडी एका वेळी तिने उडवली. 10 अंडी म्हणजे 10 माणसं नाही तरी 4 माणसांनी तरी खाल्ली असती ना. आणि नंतर मग ती एवढी टोपभर भाजी बाई तू फेकते, आणि नंतर हसण्या ते सांगितलेलं कोबी कर, तर अख्खा कोबी कर, तर तिने अक्षरशः अख्खाच्या अख्खा कोबी तिथे तिने तेलामध्ये म्हणजे ते पॅन मध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये तो कढई अख्खाच्या अख्खा टाकला आणि त्याच्यावर हळद मीठ मसाला टाकला. आणि नंतर त्या कोबीचं काय केलं असेल, तोही पण फेकून द्यावा लागला असेल. सो राखीचा आणि ते राकेशचं आणि तिचं, प्लीज बिग बॉस मेकर्स, स्टॉप इट ऑल दिस थिंग्स. आता ते रबरासारखं ताणलं जातंय आणि त्या माणसाला ते सगळं आवडत नाही, त्या माणसाने तो अफेक्ट होतोय स्वतःवर, तो त्याचा गेम खेळत नाही, व्हॉट एव्हर इट इज रिझन. पण राकेशने हे एक्सक्यूज, म्हणजे असेल ना एखाद्याची पर्सनॅलिटी, आपण म्हणत नाही ना सगळेच जण प्रॅक्टिकल नसतात ना, काही लोक इमोशनल पण असतात. आता तो म्हणतोय की घरामध्ये पण तो सगळ्या लेडीज बरोबर होता, म्हणजे त्याची आई पण आहे, बहीण पण आहे, बहिणीला 2 मुली आहे, म्हणजे तिचा इंटरव्ह्यू मध्ये तिने सांगितलेलं. ह्या लोकांबरोबर तो वाढलेला आहे. आणि नंतर रिद्धी पण ऑफकोर्स त्याची वाईफ बरोबर तो राहिलेला आहे. सो मोस्ट ऑफ लेडीज अराउंड हिम. तर मग त्याला त्याची ती सवय येतो, तो ते रिस्पेक्ट देणं, बोलणं, आणि कोणाला म्हणजे वाईट वाटलं किंवा काय झालं तर मे बी त्याला ते असेल ती सवय, त्याला नसेल आवडत की एक एवढी मोठी बाई रडते हमसाहमशी. सो मे बी तो हर्ट झाला, तो नाही तो टास्क पण हे करू शकला आणि ऑल. सो तरी तुम्हाला काय एवढं समोरच्याला तुम्ही इमोशनली एवढं करायला नाही पाहिजे, हर्ट करायला नाही पाहिजे. आणि राखीला स्वतः कळायला पाहिजे. एवढं सगळं होऊन सुद्धा राखीचं परत, राकेश बाबू मी तुला सोडणार नाही,
डिस्गस्टिंग राखी, डिस्गस्टिंग. आधी आलीस तेव्हा असं वाटत होतं का आलीस, नंतर आल्यानंतर तू इतकं छान खेळत होतीस, थोडं चांगलं एंटरटेन करत होतीस, तर असं वाटतं बरं झालं राखीला पाठवलं. पण आता तो अतिरेक होतोय. म्हणतात ना ते रबर ताणल्यासारखा होतोय. तो रबर तुम्ही बिग बॉस जेवढं मेकर्स तुम्ही ताणाल ना, शेवटी तो तुम्हालाच लागणार आहे. तर आता ते इतकं वर्स चाललंय राखीचं. मग तोच तो मुद्दा उचलला, भाजी फेकली अँड ऑल. तेच ते डिस्कशन, इट्स लाईक अ रिव्ह्यू. तुम्ही तिथे बिग बॉस येताय बॅशिंग करायला, तिथे ऐकवायला, लेफ्ट राईट घ्यायला, इथे रिव्ह्यू दिला जात आहे. तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, आणि त्याच्यावरती हा असा बोलला, तो तसा बोलला. व्हॉट इज दिस? हे सगळं आम्ही बघितलं एपिसोडमध्ये. व्हॉट इज युअर रोल? तुम्हाला काय करायचं ते तुम्हाला अजून कळतच नाहीये. तुम्ही अजूनही रिव्ह्यूज देताय. मला तर आज इतका राग आणि संताप आलाय ना रितेशवरती. सिरियसली. म्हणजे मला अक्षरशः रिस्पेक्ट पण द्यावा असं वाटत नाही. त्यांनी जे रेवाच्या कपड्यांवर, ती बिचारी एवढी कळकळी, एकदा तिचा चेहरा एकदा रडवेला झाला होता. तशा विशालच्या त्या टास्कवरनं त्या लोकांचं डिस्कशन चालू होतं तेव्हा पण ती रडवेली दिसत होती. मे बी ती भीतीपोटी की नॉमिनेशन मध्ये आहे, मी जाणार, व्हॉट एव्हर रिझन. तर शी वॉज अपसेट, म्हणजे क्लीन तिच्या फेसवरती ते दिसत होते एक्सप्रेशन. आणि ती कळकळीने बोलते आणि हा माणूस हसतोय. व्हॉट टू से. आणि ऍज युजल मग तेच, तुम्ही भाजी फेकली, हे केलं ते केलं, आणि नंतर मग तुम्हाला पनिशमेंट दिली जाते. तुम्ही पूर्ण सीझनभर कॅप्टन नाही होऊ शकणार. ही काय पनिशमेंट आहे? तिला कॅप्टन व्हायचंच नव्हतं. तर आता पण कॅप्टन्सीच्या वेळी तिने नाटकच केलं. ती मागच्या वेळी जेव्हा कॅप्टन्सीचा जेव्हा टास्क होता तेव्हा तिने काय केलं, मला कॅप्टन नाही व्हायचं, मला कॅप्टन नाही व्हायचं. कॅप्टन राडे हिनेच केले, हिलाच कॅप्टन्सी निभावता नाही आली. आणि मग तुम्ही ही याला काय तुम्ही पनिशमेंट म्हणताय. उलट तिला वाटलं बरंच झालं, मग पनिशमेंटच्या नावाने ती कॅप्टन पण होणार नाही, कॅप्टन्सी टास्क पण खेळणार नाही, काहीच नाही करणार आहे. आणि नंतर मग यांनी स्टँड घेतले, कोणी तन्वी आणि दीपाली, ऑफकोर्स सगळेजण म्हणत होते ती भाजी वगैरे फेकली त्याच्यावरती रिॲक्ट करत होते. नंतर सागर पण बोलला. सागरचं त्याचाच तो आवाज मध्ये मध्ये जरा जास्तच फुटतो, आणि मग तो फुटलेला, आणि मध्ये राखीचं आणि त्याचं भरपूरच बाचाबाची आणि भांडण झालेलं. म्हणजे हे ते हा पॉईंट घेतला तो बरोबर बोले, की म्हणे हे असं की तुम्ही घेता, तुम्ही बोलता, स्टँड घेता आणि बोलता, नंतर 10-15 मिनिटांनी परत तुम्ही लोक सगळेजण नॉर्मल होतात. मग लोकांना असंच वाटतं ना, हा स्टँड घेतला, हा म्हणजे फुटेजसाठी घेतलाय, मुद्दे बनवण्यासाठी घेतलाय, कारण तुम्ही त्याच्यावरती मग टिकून राहतच नाही ना. परत तुम्ही एकमेकांशी बोलायला लागतात. नंतर मग आता तुम्हाला म्हणजे लास्ट आता काही दिवस राहिले, तर आता तुम्हाला तुमचे हिरो हिरोईन तुम्ही आता बनणार आहात, विनर दिसणार आहात, तर तुम्हाला खरी मेहनत तुम्हाला आता घेतली पाहिजे. नंतर गाडी आपली आली संकेतवरती. मग संकेतवरती मग म्हणे तुम्ही एंट्री तुमची झाली, तुम्ही प्रॉमिसिंग कंटेस्टंट होतात अँड ऑल. नंतर पण तो असं वाटलं होतं तुम्ही गेम पाळता, तर पहिल्या 2 आठवड्यात तुम्ही चांगले खेळत होतात, म्हणजे तुम्ही स्टँड घेत होतात, तुम्ही बोलत होतात, तुम्ही टास्क चांगलं खेळत होतात. तर पण नंतरच्या ह्या आठवड्यात तुम्हाला असं वाटलं की तुम्ही विशालनी इन्फ्लुएन्स होताय, तुम्ही विशालचे 2.0 दिसताय, तुम्ही विशालची शॅडो दिसताय. आणि म्हणजे उदाहरणं पण दिले की मैत्री नव्हती, भांडणं नव्हती, तरी पण तुम्ही स्टँड घेता, आणि विशाल जसा सांगत होता तसं तुम्ही करत होता. राखीच्या बाबतीत पण तसं केले. प्राण्यांचा टास्क होता त्याच्यामध्ये पण तसंच होतं की तन्वी आणि जसं तो संकेत म्हणत होता की मी तन्वी बरोबर जातो हे करायला, प्राण्यांचं ते डिबेट करायला ना, बोलायला. तर नाही, तू ऍक्च्युली आपल्याला तर दाखवण्यात असंच आलं की तन्वी बरोबर होता, तर तो बोलला नाही तू तन्वी बरोबर नको जाऊ, ती चांगली बोलते, तू रेवाला हे कर, हे आपल्याला दाखवलं गेलं. आणि आता हे म्हणता संकेत म्हणतो नाही आमचं आधीच ठरलेलं, 2 जण होतं आमच्या प्लॅनिंग मध्ये, तन्वी आणि रेवा. तर मग मी म्हणालो की तू तन्वीला नको हे करू, रेवाला कर. सो हे काही कळलं नाही मला तरी, असं नाही वाटलं, म्हणजे दाखवलं तर नाही ह्या दोघांचं असं संभाषण की 2 ऑप्शन्स होते आणि त्याच्यातनं एक निवडायचं होता. पण तरी पण तो म्हणाला संकेत की मी याच्यावरती काम करेन, तसं दिसत असेल तर ते बरोबर नाही, आणि अशा मी शाळेमध्ये नाही राहणार. आणि म्हणे ऐन वेळेस मी रेवाचं नाव घेतलं आणि तर नंतर तो म्हणाला रितेश देशमुख की तुम्ही इंडिव्हिज्युअल नाहीतच दिसला, अनुश्री कशी स्वतःचा गेम खेळते, पण संकेत नंतर तुम्ही तुमचा गेम अप करा. तर अनुश्रीचं पण बोलायचं, जसं तो तास त्यांचा होता मधमाशीचा, तर त्याच्यामध्ये पण ती चांगली खेळली. आणि नंतर मग तो गळ्यामध्ये कॅप्टन्सीचा टास्क होता त्याच्यामध्ये पण तो सांगत होता दीपालीला काढायला, तर त्याने तिच्या गळ्यात दुसरं तन्वीचं होतं, त्या अकॉर्डिंगली मग ती गेली, म्हणजे दीपालीला काढ नाही तर राकेशला काढ, तर तिने विशालचं नाही ऐकलं, तिला जे पाहिजे तेच तिने केलं. तर अनुश्रीचं तसं आहे, म्हणजे तिला गेम कळतोय, ती खेळते, पण आता इथे कसं दाखवायचं आहे म्हणून त्याच्याबरोबर आहे.
पण मग ती कधी कधी मिस आउट वाटते, म्हणजे कधी कधी अशी दिसेनाशी होते. मग ते आपल्याला प्रेक्षकांना कळत नाहीये, म्हणजे मला तरी कळत नाही की नक्की मग अनुषीचा गेम काय आहे. नंतर मग विशालचं ते गेम खेळताना सातत्याने खेळत असता, जेन्युअनली खूप स्ट्रॉंग आहे, म्हणजे त्याला त्याचा गेम पण एक्सपोज केलाय, पण त्याला लाईक अ बॅश नाही केलंय, त्याला समजावणीचा सूर होता. ऑफकोर्स आता त्या लोकांना गरज आहे, तो एक कंटेंट देत आहे. आणि तसं बघायला गेलं तर तो गेम ही म्हणजे तो आपण हे नाही म्हणू शकत की तोच गेम खेळतो, सगळेजण खेळत आहेत, खेळायला लागले, पण त्या लेवलचं कोणी खेळत नाही. हे पण तेवढंच ट्रूथ आहे, फॅक्ट आहे की विशाल ज्या रीतीने गेम खेळतो. कारण कसं माहितीये, आता सपोज काटाची लोक आहे, सपोज तन्वी आहे, तर ती प्रभूला हे करते, वाचवत असेल, यूज करत असेल, काही करत, पण त्याच्या विरुद्ध जाऊन दुसरीकडे बोलत नाही ना. हा काय करतोय, आपल्याच म्हणजे ग्रुपमधल्या लोकांना राहतोय बरोबर, आणि त्यांच्याच वाटला तो मागे जाऊन, ज्या अनुषी बरोबर राहील अनुषीच्या मागे जाऊन बोल, संकेत बरोबर राहतो संकेतच्या मागे जाऊन बोलतो. तर हा मग कसं माहितीये, कपटी गेम वाटतो. तर हा म्हणून तो काही लोकांना आवडतो ते कळत नाही. तर हा कपटी गेम आहे. आणि टास्क मध्ये जो त्यांनी केलं रेवा बरोबर आणि दीपाली बरोबर, दॅट वॉज किती वर्स्ट होतं ते, म्हणजे दिसताना ते कळत होतं त्यांना किती त्रास होतोय. आणि तो मला मी बघत होतो, मी नुसतं असंच पकडलेलं. अरे गाढवा, तू असं पकडलेलं, पण तुझं पूर्ण शरीर त्याच्यावरती होतं ना. कालच्या ह्याच्यामध्ये मी ते टाकलेलं पण आहे थंबनेल मध्ये, तो कसा त्यांच्यावरती पडलेला आहे. सो आणि मग तिथे अनुश्री होती, ती पण म्हणे मी पण बघत होते. अरे व्हॉट तुम्ही बघत होता, तिचा श्वास पूर्ण रोखला होता, हे आपल्याला दिसत होतं, जाणवत होतं. तिथून वरून तन्वी म्हणत होती ती नाही जाणार, ती बाजूला कोपऱ्यात जाऊन बसेल, सोड तिला, तरी तो त्यांनी सोडत नव्हता. आणि नंतर हे बोललं, रितेश देशमुख पण बोलले की म्हणे मी सोडलं तिला, तर म्हणे नाही, तुम्ही लगेच नाही सोडलं, थोड्या वेळाने सोडलं. रेवा पण बोलली की म्हणे माझं तसं झालेलं, एकदम चोकअप झालेलं, मला श्वासच घेत नव्हता, मला काही सेकंदात पाहिजे होती, आणि मी ते सांगत होती. नंतर दीपाली सुद्धा बोलली की म्हणे तो खेळत होता, ठीक आहे, तुम्ही लक्ष नव्हतं, पण जेव्हा त्याला विचारलं, तो उठताना ते असं करण्याच्या नादात, आणि नंतर तिला किती ते छातीत दुखत होतं. ती जेव्हा जेव्हा उभी होती, जेव्हा जेव्हा कॅमेरा होते, ते छातीला हात लावत होती. किती जोरात, तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहात, एवढी तुमची बॉडी वगैरे आहे, तुम्ही स्ट्रेंथने फिजिकने एवढे स्ट्रॉंग आहात, ऑफकोर्स तुम्ही असं करून करणार, किंवा असं करून तुम्ही उठला जरी असाल, तर ते ऑफकोर्स गर्ल्स तुम्ही कितीही काही म्हटलं, तर तुम्ही तुमचा नाजूक आहातच ना. तर तुम्ही आणि कुठे काय पार्ट्स ऑफ द बॉडी कुठे हात लावताय, काय करतात, कसे वागताय, तिथून संकेत पण वरून वरून त्याला दिसतंय, इथे आपल्याला प्रेक्षकांना दिसतंय, आणि तू तिथे असून तुला दिसत नाही. हद्द आहे विशाल मूर्खपणाची, आणि शेम ऑन यू. तू काय करतोयस, तू काय खेळतोय ना, कुठल्या लोकांना तू आवडतोयस ना, मूर्ख लोकांना, काहीच कळत नाहीये. तू खेळ ना, तू आहे स्ट्रॉंग. मी पण म्हणेन की हा तू मास्टर माइंड आहे घरामध्ये, यू आर द ओनली वन, यू आर प्लेइंग गुड, तू खेळतोयस चांगला, डोकं पण लावतोयस, पण मग तो नेगेटिव्ह गेम दिसतोय, कपटी गेम दिसतोय कुठेतरी. जसं का राकेश बोलला ना की हा पर्सनॅलिटीचा शो आहे, की सगळे दरवेळेला तुम्ही भांडलंच पाहिजे असं नाहीये, तुमचा पर्सनॅलिटीचा शो आहे. तर ही तुझी पर्सनॅलिटी आहे, लोकांना कमी लेखणं, लोकांच्यावरती मी किती चांगला, की मी किती मोठा, आणि मी किती, म्हणजे सगळं क्रेडिट मीच मीच मीच. तर असा त्याचा गेम चाललाय. आणि मग हेच सगळं भाऊनी त्याला सांगितलं त्या लेवलवरती. बरं, एक चांगलं झालं, संकेतला पण त्याला एक म्हणतात ना, आपल्या मेडिसिनचा डोस दिला की तू वेगळा हो, मे बी यांना त्या दोघांविरुद्ध करायचं आहे, संकेत वर्सेस विशाल अँड ऑल. सो दॅट्स वाय त्याला सांगितलं गेलं की तू शॅडोमध्ये राहू नको, इंडिव्हिज्युअल गेम खेळ, आणि ते सगळं केलं. नंतर मग इथे त्यांनी सांगितलं की रेवा, आणि मग तुम्ही चांगले खेळलात, रेवा आणि दीपालीला वगैरे. आणि नंतर मग इथे संस्कृतीला सांगितलं की टास्कमध्ये तुम्ही काय करत होता, तर तुम्ही दिसतच नव्हतात कॅमेरामध्ये, तर तुम्ही दिसतच नव्हता, तर म्हणे कॅमेऱ्याचे आभार मानले पाहिजे, कॅमेऱ्याने तिथे गेममध्ये थोडा थोडा फिरवला गेला म्हणून दिसला, तर टास्क तुम्ही पण खेळत होता, अनुषी पण खेळत होती, आणि तुम्ही तर दिसतच नव्हता. तर तिला ऐकवलं गेलं आणि बोलवलं गेलं. आणि जसं तुम्ही पासिंग द शॉट, म्हणजे तन्वी बरोबर भाजीचं ते झालं, त्याच्यावरती फक्त तुम्ही दिसला, म्हणजे तो म्हणतात ना पासिंग द शॉट होता, जेवणावरनं बोला ते, म्हणजे स्टँड दिसत नाही. आणि मग विशाल सांगतो तसं तुम्ही पण करताय, आणि मग नंतर तुम्ही विशाल प्रभू बरोबर डील केली, ती पण पाळली नाही, म्हणजे तुम्ही त्याच्यावरनं पण तुम्ही म्हणतात ना लॉयल नाही राहिलात. आणि
नंतर मग तिचं ॲज युजल चालू झालं हे करणं. तर तिचं तर ते पण कळत नव्हतं. राखीचंच तिला टाकायचं होतं आहे ना. मग विशालने सांगितलं की वीक कंटेस्टंट, तर बाई तुझ्यापेक्षा वीक कोण आहे? तूच वीक आहे. तर दुसरं कोणीही असे सगळे सध्या स्ट्रॉंगच दिसतायत तुझ्यापेक्षा. नंतर मग याला पण बोलले की रेवा आणि संकेत हे बिग बॉस कंटेस्टंट दिसताय. तुम्ही बिग बॉस कंटेस्टंट नाही दिसत आहे. तर तिला पण मग चांगलं म्हणतात ना, एक चांगला रियालिटी चेक दिलाय. आणि मग सगळेजण सांगतात, जसं राकेशला सांगितलं की तुम्ही आता बॅकफूटवरती खेळताय, की ते पण बरोबर. जो बोलण्याचा टास्क होता तो बोलण्याचा, तर राखी बरोबरचा त्याचा इश्यू झालेला आहे ना. तर राकेशला मी पण असं म्हणेन की तो आता एवढा मॅच्युअर्ड आहे आणि या लेवलवरती आहे, 45+ वगैरे आहे, तर तू हे सगळं माइंड नाही करायला पाहिजे. आणि तुला माहिती आहे राखी कशी आहे, रडलीये, काही झालंय, पण म्हणजे काय तुमच्यावर काही गोष्टी घडतायत, तर ते तुमचं त्याच्या कामावरनं त्याचा इफेक्ट नाही झाला पाहिजे. तुम्ही गेम खेळायला आलायत ना, इट्स लाईक युअर जॉब. ती राखी करते तो जॉब आहे आणि तू करतोयस तो काय? बाई पिकनिकला आलायस तू, गेम खेळायला आलाय ना, मग सिरियसली खेळा ना. फालतू लोक येऊन गेम खेळतायत आणि मग तुम्ही चांगली लोक आहात, मग तुम्ही खेळा ना गेम. मग अशाने मग तुम्हाला तुमचं कुठेतरी म्हणतात ना, तुम्ही ट्रॉफीच्या थोडे मागे मागे जाताना दिसताय. सो आता ही वेळ नाहीये की हे सगळं करायची आणि हे सगळे एक्सक्युजेस द्यायची. सो मग त्यांनी सांगितलं, म्हणजे हिला तिथे त्या तासमध्ये तर सांगितलं, दीपाली आणि रेवाला पण चांगले खेळतात. नंतर अनुश्रीला पण प्रेस वगैरे केलं, मोस्ट ऑफ लोकांना प्रेस केलं, सागरला प्रेस केलं. टास्कचं सागरला असतं, सागरने पण छान टास्क खेळलेला, म्हणजे अगदी कपडे काढेपर्यंत ते सगळं फन वेनी पण चाललेलं. मग दीपाली प्रभूला त्यांना पण सांगितलं की तुम्ही चांगला गेम खेळलाय त्यांना. नंतर आला मस्त चुगलीचं. आज हे सगळं झालं ना, एक्सपोज केलं, ते बरं झालं. पण आता बघायला पाहिजे की हा लाईक चुगल्या दाखवून, जसं रोशनला पण चुगल्या दाखवलेल्या, राखीने पण हिंट दिलेली, पण रोशनने काही विशालला सोडलं नाही. आता उद्यापासून आपल्याला, म्हणजे सोमवारपासून कळेल की एवढं त्याला सगळं भाऊच्या धक्क्यावर बोललेत, रियालिटी चेक दिले संकेतला, चुगल्याही दाखवल्यात विशालच्या. तर आता तरी हा, नंतर तन्वीनेही त्याला समजावलंय भरपूर, तर हा तरी विशाल बरोबर राहतोय का वेगळा गेम खेळतोय, लेटस सी. नंतर मग त्याला ती विशालची चुगली दाखवली, विशाल आणि राकेशचं ते होतं. तर मग त्याच्यामध्ये तो राकेशला म्हणत होता, हा मी तो तर काय वाईल्ड कार्ड आहे, वेळ आली तर मी त्याला नाही करणार, मी तर तुला याचे करणार. नंतर अनुश्रीची आणि त्याची पण ती चुगली दाखवली विशालची. तो अनुश्रीला, हा मला माहितीये मी गेम खेळतोय आणि मी त्याला कॅप्टन बनवणार, म्हणजे मी माझी इम्युनिटी देणार आहे ना, तर मला गेम कळतो, तर मी तसं काही करणार नाही. नंतर मग त्याला जाम वाईट वाटलं, म्हणजे ऍक्च्युली तो म्हणत होता, मी सगळं एक्सपेक्ट केलं नव्हतं. तर बरं झालं त्याला ते बघू लेत, पण आता गेम खेळतोय तर मग तो म्हणतो बाहेर. पण एक आहे की सगळेजण जेवढं पण चुगली दाखवल्या, बाहेर येऊन कोणी बोलत नव्हतं, हा बाहेर येऊन बोलला आणि त्यांना सांगितलं. मग तिथे पण राकेश सॉरी विशाल मॅनिप्युलेट करायला लागला त्याला, नाही माझा बोलण्याचा उद्देश हा होता, मी ओव्हरऑल बोलत होतो, हे बोलत होतो. ॲज वेल तो म्हणतात ना, मॅनिप्युलेट करणं आणि मग इकडचं तिकडे करणं, म्हणजे गोल गोल फिरवणं, गुंडाळणं, त्यांनी छान वर्ड यूज करते, गुंडाळण्याचा प्रयत्न करतो तसं. नंतर राकेशला दाखवलं, तर तिसऱ्या सागरची आणि अनुश्रीची चुगली दाखवलेली. तो त्या बोलण्याच्या टास्कमध्ये लहान मुलांसारखा वागतो आणि मग नंतर राखी राखी करतो आणि आता मग ती एवढं नाटक करते, तर मग आता जा या गोष्टींना सामोरं. मग तो म्हणतो, म्हणजे असे एक लेवल आहे, मी त्याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. तर आता एवढं सगळं सतत तेच चाललंय, तर ते काही बोलणार नाही. आणि ती एवढी रडत होती, त्यामुळे मी त्या दिवशी इमोशनल होतो म्हणून बोलत होतो, पण मी याच्यापुढे काही बोलणार नाही, काय नाही. तुम्हाला जे वाटायचं, तुम्हाला जे काय, पण तुम्ही जसं बोलताय माझ्याविषयी, पण तुम्हा लोकांना पण लोक जज करत असतील. तर तो चांगला बोलला राकेश इथे. नंतर मग रेवाला दाखवलं, मग रेवाचं ती चुगली दाखवली ते राखीची आहे, आणि काय स्कर्ट घालून फिरते आणि त्याच्या मागे पुढे करते, मी त्याचं जेवण बनवते, मी त्याचे कपडे धुते आणि हा तिच्या मागे जातोय. आणि नंतर मग ती रेवा येऊन बिचारी रिॲक्ट करत होती, हा दीडशाना होस्ट हसतोय. व्हॉट टू से. मला तर आज भरपूर राग आलाय रितेशवरती. सो नंतर मग अनुश्रीला दाखवली, ती विशालची आणि संकेतची. तर तिला तर माहिती, तर आयडिया होतीच की तिला माहिती पडलेलं की आणि तिला मुद्दाम चावी दिली. नंतर पण त्याला कळलं, की तिला कळलं ते की हे यांचं ऑलरेडी डिसाइडेड होतं. मग ती म्हणे ट्रान्सपरन्सी ठेवायची होती वगैरे, पण मी संकेतला कसा असा गपचूप राहणार होता की बाबा नाही, नको हिला सांगायला वगैरे. पण शेवटी तिला चुगली दाखवली तर तिला ते कळलंच. नंतर मग त्यांनी सांगितलं भाऊनी, तर भाऊच बोलूया,
तर की एलिमिनेशन पटापट आता होणार आहे, तर सगळ्यांनी आपला गेम अप करा अँड ऑल, सगळ्यांनी खेळलं पाहिजे. आणि नंतर मग तन्वी आणि मग ती त्याला सांगत होती संकेतला, की तो विशाल आहे, तो असाच गेम खेळतो, तो वरच्या लोकांचा वापर करून घेईल, नंतर तुमच्याच खांद्यावर चढून वरती जाईल. आता तुझ्याकडे आता त्याच्यावर दुसरं कोणी नाहीये, तुझ्याकडे स्ट्रेंथ आहे, तो तुझ्या स्ट्रेंथचा तो वापर करून घेईल आणि तो असाच करतो आणि तसं. नंतर मग अनुश्री आली आणि मग अनुश्री पण बोलू लागली, म्हणजे आपल्या दोघींना गेम कळतो आणि दोघींनी टाळेबळी दिले. नंतर तेच म्हणाले, की आता तुम्ही एकदम वेगळं पण नाही होऊ शकत, कारण आता तो कॅप्टन पण आहे. नंतर म्हणजे कसं असं होणार ना, की 9 वर्सेस 1 असं होणार. सगळे घर एका बाजूला आणि हा एकटा. मग तोच लाईमलाईटमध्ये येईल आणि तोच शाईन होईल. तर त्याला तेही करून नाही द्यायचंय, कारण आता तो कॅप्टन आहे आणि तिथे दीडशे आणि राखी पण त्याच्याजवळ बसले. तुला काय वाटतं, अनुश्री तुझ्यावर आहे का? अनुश्री तुझ्या विरुद्ध जाईल का? तुला गेली तरी ती फरक पडतो ना? तो म्हणतो, मला नाही फरक पडणार. तो म्हणतो, ती म्हणते का? तो म्हणतो, आहे ना, आता या आठवड्यात तर काय माझ्याकडे पॉवर आहे, कॅप्टन आहे, तर मला काय फरक पडत नाही. सो त्याचे ते कलर्स दिसतायत, कपटी कलर्स अँड ऑल. सो पण एक आहे की गेम खेळतोय, बिग बॉसचा गेम चाललाय तो त्याच्याचमुळे चाललाय. आणि बाकीचे अक्षरशः म्हणतात ना, त्याचे प्यादे म्हणा किंवा काय म्हणा, तर दॅट्स वाय ना हा स्ट्रॉंग आलेला ना संकेत, तर तो त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन जास्त होते. तो त्याच्या मस्त अपोजिट उभा राहिला असताना मजा आली असती बघायला. अरे तो सीझन 3 काय गाजला, कशामुळे गाजला तो, कोण होता हा विशाल, त्याच्यामुळे. आणि तो आपला हा होता जय दुधाणे. अरे काय त्यांचा जो मजा यायची बघायला, आणि त्यांचा जो टास्क आज झालेला त्याच्यामध्ये जो विशाल जिंकलेला ना, असं वाटलेलं अरे बापरे, पूर्ण म्हणजे महाराष्ट्र हे करत होता की जल्लोष, जसं काय आपण इंडिया आणि पाकिस्तान बरोबर जिंकलोय असा, तर म्हणजे एवढा आनंद झालेला. सो असं तुमची म्हणजे ते बघायला, वी आर बिग बॉस लव्हर यार, फॅन. सो आम्हाला हे सगळं बघायला मजा येते, रायव्हलरी. तर ते तुम्ही करतच नाही, आणि जो येतो स्ट्रॉंग माणूस तो त्याच्याबरोबर जाऊन बसतोय का, तो त्यांना कन्व्हिन्स करतोय का, त्यांना मॅन्युप्युलेट करतोय. रिअली डोंट नो. सो आम्हाला हे बघायचंय भाई. संकेत, तू म्हणतात ना तयार हो आणि मस्त गेम खेळ. तर मे बी तू वाईल्ड कार्ड असून सुद्धा तू टॉप 5 मध्ये आणि टॉप 3 मध्ये तू जाण्याच्या लायकीचा आहेस, कारण बाकीचे गेमच खेळत नाहीयेत. आता बिकॉज ऑफ काही लोक सिंपती आहे, काही लोकांना फॅन्सच आहेत, काही लोक स्टार्टिंग डे 1 पासून आहेत. तर अजूनही वेळ नाही गेलेली, काही आहे 3-4 आठवडे तुम्ही चांगलं खेळू शकता. सो बघूया आता उद्या काय होतंय. उद्या तर संडे फंडे, भाऊंचा डान्स, लोकांचा डान्सपेक्षा भाऊंचाच आपल्याला डान्स बघायला लागतो. तर ते, आणि ते काही प्रोमोमध्ये वगैरे दाखवले, सागर काहीतरी फोडताना आणि त्याचा राग व्यक्त करताना. बघूया काय होतंय. तर सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.